गुड मॉर्निंग ऑल. तर कशा आज सकाळी एका नवीन व्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजचा आहे आपला दिनचर्या व्लॉग आणि हा आजचा ब्लॉग आपला जातोय बाहेरच, कारण की बाहेरची जी कामं आहेत ती करायची आहेत आणि त्याच्यासाठी हवं आपल्याला ताकद. पोटात भर जर पोटात चांगला असेल तर माणूस हा काहीही करू शकतो. तर त्यासाठी आपण करतोय आता नाश्ता. नाश्त्यासाठी आज आहे आपल्याकडं 2 अंडी, त्याचं सफेद आतमधलं बल्क नाही, कोबीची भाजी, 1 ॲपल आणि हे दुपारसाठी आहे कापलेलं ते मी आत्ता घेतलंय. तर असा नाश्ता मी एक हे बनवलेला आहे की सकाळचा नाश्ता आहे तो हेवी, दुपारचं जेवण आहे ते मीडियम आणि रात्रीचं एक जेवण आहे ते एकदम लो. म्हणजे काहीतरी म्हणजे एकदम थोडंसं असं 7 ते 8 वाजायच्या अगोदर असं काय खायचं. आणि आता नाश्ता करू, कारण की ऑलरेडी झालं लेट. आपण लेट झोपून उठलेलो होतो, उठलोय सकाळी लवकर, परत झोपलो, परत उठलो. तर आता नाश्ता करू आणि मग निघूया, कारण की लेट झालेलं आहे. 11:15 वाजले आता. सो कम फास्ट, नाश्ता करू आणि मग निघू. तर निघालो आणि पहिलं जायचं आहे वडाळा उद्योग भवन, तिथं काय लोकांचं काम आहे. आणि मग तिथून जायचं आपल्याला साई सर्व्हिसला. आपल्या गाडीचं व्हील कॅप आहे तर ती हरवलेली आहे, म्हणजे भाई कुठेतरी भाड्याला जात होता तेव्हा ती आऊट झाली आणि कुठेतरी गेली. तर ती घ्यायची आहे आणि मग तिथून परत येताना आजीच्या डोळ्याचा ड्रॉप आणायचा. आजीला अजून इंट्रोड्यूस नाही केले, डॉक्टर सुरुवात बोललो होता आज. आता उद्या आलोय बघा आतमध्ये. वडाळा उद्योग भवन आणलंय, मोठ्या आतमध्ये छोट्या छोट्या कंपन्या पण आहेत. अति उत्साह. राईटला बोललेलं तर मी लेफ्टला गेलो होतो. तर उद्योग भवनातलं तर आपलं काम झालं आणि आता आपण निघतोय लोअर परळ, फिनिक्स मॉल, साई सर्व्हिस. हा आलोय फिनिक्स लोअर परळ साई सर्व्हिस. आणि इथं जागा भेटणं म्हणजे गावतात सोयी शोधण्यासारखं आहे. तरी एक जागा आपल्याला भेटली, नीट व्यवस्थित भेटली आहे ती पण. आता जाऊया आणि व्हील कॅप बघू काय कसं आहे. आधी इथून बाहेर पडू, थांबा जरा. गेले 2 वर्ष की 1.5 वर्ष तरी झालं असेल मॉलचं रिडेव्हलपमेंट चालू आहे सगळं काय. आज भरपूर महिन्यानंतर जसं सावी सर्व्हिसमध्ये येत होतो मी, पण मॉलमध्ये गेलो नाही. आणि आता मॉलमध्ये जात आणि क्रिसमस न्यू इयरबद्दल काहीतरी आहे चांगलं डेकोरेशन केलेलं आहे. तर आता तिथं जाऊन बघूया काय कसं आहे. आणि तरी एक भरपूर महिन्यानेच येत असेल मी. आणि जरी साई सर्व्हिसमध्ये आता 2-3 वेळा येणं झालं, गावावरून गाडीने आणली होती तेव्हा. पण तरी मॉलमध्ये नाही गेलेलो होतो, पण आज मॉलमध्ये जाऊया, बघूया काय कसं आहे डेकोरेशन आणि काय चेंज आहेत का मॉलमध्ये. ही जो मेन एंट्री आहे 4 व्हीलरची, आणि समोरच्यामध्ये एक वरळीकडून यायला रस्ता आहे आणि एक 7 रस्त्याकडून. मी बाईकच्या पार्किंगकडून आतमध्ये आलो आहे. बघू. हा साई सर्व्हिसचा शोरूम आहे आणि आपल्याला आतमध्ये जायचं आहे त्याच्या ऑफिसमध्ये. काम होतं ते नाही झालं, कारण की गाडी त्यांना अवेलेबल पाहिजे इथं आणि गाडी आपली गावाला आहे. त्याच्याशी बोलणं झालेलं आहे आपलं सगळं. आता निघतोय, मग बोललो की जाऊन येऊया मॉलमध्ये जरा. मॉल भरपूर दिवसांनी फिरून येऊ, बघूया काय कसं आहे डेकोरेशन. आणि
मी ना आता लोचनची स्टोरी बघितली. मॉल फिरून आलो आणि बाहेर येताना इंस्टाग्रामवर मग स्टोरी बघत होतो लोचनची. तर भाईने मॅसेज बघा टाकलाय, एव्हरीवन हॅज सेम आईज बट नॉट सेम व्ह्यू. काय म्हणजे काय कनेक्ट झाले आपण बघा ना. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकाला सेम डोळे आहेत, 2 डोळे आहेत, पण प्रत्येकाला ते सेम व्ह्यू ना बघतायत जो प्रत्येकजण बघतो. छान वाटलं. एक मस्त असं लाईन होती, पीक होणारी लाईन आहे. तर आता आलो बाहेर आणि कॅबचं काम तर काय झालं नाही. आता निघूया घरी. जाताना आजीचा एक ड्रॉप घ्यायचा डोळ्याचा. आणि अजून तरी किती टाइम लागेल मॉल बनायला? 2-3-4 साल अजून तरी 2 वर्ष तरी जातील. अजून तरी 2 वर्ष जातील, कारण की हे सगळं बांधकाम बाकी आहे. मग त्याच्यानंतर सगळं लाईट बीट होणार, त्याला डेकोरेट होणार. बघू, आपण आहे तोवर मुंबईमध्ये. आता पार्किंग मध्ये जाऊया, गाडी घेऊया आणि बाहेर येऊया. यस यस, येताना फक्त आणायलाच आणलाय पहिला आणि आलो घरी. कमरेचं दुखणं म्हणून जरा गाडी चालवायला ताट असं बसायला लागतं. एकदम बसायला होत नाही. काय ग, आलोय घरी. आणि तुम्ही पण जरा गाडी चालवत असाल तर हे मास्क वापरा, हे चांगलं आहे. मालक लावा त्याला म्हणतात. कुठल्याही स्टोअरमध्ये तुम्ही बायकरचे आता गेट्स जास्त आहेत, त्याच्यामध्ये मिळून जाईल 300-350-400 पर्यंत. पण चांगलं आहे. आता घरी जाऊ, फ्रेश होऊया, बघू. तर एक रिएक्शन व्हिडिओ शूट केला मी सुनील ग्रोवरचा. त्यानं आमिर खानचं आता नुकतंच नेटफ्लिक्समध्ये तू मेरा मैं तेरी पिक्चर आलेला हिंदी, कार्तिक आणि अनन्या पांडेचा, त्याच्यावरती ते रिएक्शन आहे ते शूट केली आहे. आणि आता आपण घेतो जेवायला. तर आता जेवायचा मेन्यू भात डाळ पालकची भाजी आणि 1 वाटी कोशिंबीर. तर आता जेवून घेऊ आणि मग एडिटला बसूया. तर संध्याकाळचे वाजलेत. मग काय रिएक्शन व्हिडिओ आपला एडिट केला, आता तो सेव्ह होतोय. आत्ताशी 2% झाला. आणि मग आता मस्तपैकी खाली जाऊ, एक राऊंड मारून येऊ. तर बस एवढंच ब्लॉगमध्ये आजपर्यंत रिएक्शन ब्लॉग. आता काहीतरी करायच्या ऐवजी हे जे काय आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे, तर हळूहळू प्रोग्रेस व्लॉग पण येतील, रिएक्शन चॅनल पण, रिएक्शन दुसरं चॅनल अजून तरी मला हे एकच चॅनल मॅनेज होऊ दे. मग त्याच्यानंतर दुसऱ्या चॅनलचा विचार असा करू शकतो मी. पण तोवरती जे काही असेल, जे रिॲक्शन पॉडकास्ट, जे काय म्हणजे रिव्ह्यू, परत व्लॉग, परत काहीही असेल ते ह्याच चॅनलवर असणार. आणि तुम्ही सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब, बस बाकी काय नाही. थांबा, हा ग्रीन स्क्रीनवर घेतो. लाईक शेअर सबस्क्राईब म्हणजे एडिट करायला बरं पडेल मला. तर एवढंच बोलून ब्लॉग इथं संपवतो. तर पुन्हा एकदा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टाटा.